रोहित सर, पहिल्या 15 दिवसात शेतकऱ्यांना व्हायरसचा प्रॉब्लेम भरपूर येतोय. तर पहिल्या 15 दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे? हा सगळ्यात महत्वाचा आहे की रोपं लहान असताना, आता ही रोपं तुम्हाला फ्रेश वाटायला पण अनेक 4 दिवसांना बघितलं तर पूर्ण रोप गोळा होऊन बसलेलं दिसतंय आपल्याला. त्या रोपात वाढ नाही, काय नाही, हे प्लॉट पुढे चालणार आहे काय नाही, आपण खर्च तर करून बसलेलो असतो इतका हा प्रॉब्लेम येतो. तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की व्हायरसपासून झाडाला फ्री ठेवायचं आहे. तर पहिलं महत्वाचं काय काम करायचं आपल्याला, ज्यावेळेला आळवणी घालणार आहे आपण, पहिली किंवा दुसरी आळवणी घालत असताना थायमिथोक्झाम एफएसचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये कीटकनाशक असतं, मुळाद्वारे ते झाडामध्ये जातं, त्यामुळे सकिंग पेस्ट कंट्रोल करायला त्याची इम्युनिटी आपल्याला खूप चांगली राहते. त्याचबरोबर रूटिंग हार्मोन्स पण 1 ते 2 वेळा आपल्याला वापरायचे, त्यामुळे झाडाची इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे. दुसरं महत्वाचं की स्प्रे द्यायला खूप लोक पुढे मागे करतात, म्हणजे आता आळवणीची स्टेज आणि स्प्रे द्यायचं नसते असं आपल्याला वाटतं. पण स्प्रे तुम्हाला 2 टाकी लागू देत नाही तर 3 टाकी लागू देत, पण स्प्रे प्रत्येक तिसऱ्या दिवशी हे स्प्रे आपल्याला द्यायचं आहे. कारण का जेवढी लहान रोपं तेवढी थ्रिप्स मावा तुडतुडा, आता जर का लगेच त्याला लागला तर आपली झाडं डॅमेज करायला सुरुवात करतात आणि सुरुवातीलाच व्हायरस आला तर ते मोठं होऊस्तवर ते झाड पूर्ण येतच नाही आपल्याला. तर ह्यासाठी आळवणीमधनं, स्प्रेमधनं हार्मोनचा वापर, चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशीनाशक या तिन्हीचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. आजूबाजूला समजा आता पलीकडं जुनं पीक आहे आणि ते काढणार असले तर त्याच्यावर सुद्धा स्प्रे असला पाहिजेत, कारण का हे मोठं पीक आहे, ह्याच्यावर जर का किड जास्त असली तर ती किड लगेच आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. नाहीतर ह्यामध्ये आपण शेडनेट तर मारलं पाहिजे. ह्या बेसिक गोष्टीची काळजी घेतलो आपण तर पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्या टोमॅटोला व्हायरस येणार नाही.